बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने मार विजय कशा प्रकारे प्राप्त केला? बोधिसत्व सिद्धार्थ निरंजना नदीच्या काठी निर्वाण प्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने ध्यान करीत असताना मार तेथे आला व त्यांना परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. बोधिसत्व सिद्धार्थाने माराला पुढील प्रमाणे उत्तर दिले. हे मार, इंद्रियांना सुकवणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना आहे. कंटाळा ही तुझी दुसरी सेना आहे. भूक आणि तहान ही तुझी तिसरी सेना आहे. विषय वासना ही तुझी चौथी सेना आहे. आळस ही तुझी पाचवी सेना आहे. भीती ही तुझी सहावी सेना आहे. कुशंका ही तुझी सातवी सेना आहे. गर्व ही तुझी आठवी सेना आहे. लाभ सत्कार ही तुझी नववी सेना आहे. खोट्या मार्गाने मिळालेली कीर्ती ही तुझी दहावी सेना आहे. या कीर्तीच्या योगाने मनुष्य आत्मस्तुती आणि परनिंदा करीत असतो. हे मार, साधू संतांवर प्रहार करणाऱ्या ह्या तुझ्या सेना आहेत. त्यांना भ्याड मनुष्य जिंकू शकत नाही, परंतु जो शूर मनुष्य त्यांना जिंकतो तोच सुखाचा लाभ घेऊ शकतो.